फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने हीट इंटरॅक्शन माहित पडते. तर किती अमाऊंट ऑफ हीट चेंज होऊन राहिली, किती अमाऊंट ऑफ हीट ही इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होऊन राहिली, किती अमाऊंट ऑफ हीट वर्क डन मध्ये चेंज होऊन राहिली. तर आता सेकंड लॉ काय सांगते की क्वांटिटी तर ठीक आहे, पण आपण काय करून राहिलो की हीट देऊन राहिलो, तर आपण दिलेल्या हीट किती हीट युजफुल वर्क साठी यूज होऊन राहिली आणि किती हीट वेस्ट झाली हे सांगते सेकंड लॉ. ठीक आहे, म्हणजे सेकंड लॉ सांगते क्वालिटी, आपण जी हीट देऊन राहिलो त्या हीटची क्वालिटी किती आहे, त्याच्यातून किती वर्क प्रोड्यूस होईल. ओके, हे सांगते सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला डायरेक्शनल लॉ पण म्हणतात. ठीक आहे, आणि हा डायरेक्शन देते किंवा कोणत्या डायरेक्शननी हीटचा फ्लो पॉसिबल आहे, कोणत्या डायरेक्शननी हीटचा फ्लो पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. ऑल्सो इट इज कॉल्ड एज द लॉ ऑफ डिग्रेडेशन ऑफ एनर्जी. कारण एनर्जी जेव्हा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते, तर ती त्या फॉर्म मध्ये यूज होते आणि उरलेली अमाऊंट ऑफ एनर्जी वेस्ट होते. तर मग अमाऊंट ऑफ एनर्जी ही युजफुल वर्क मध्ये कन्वर्ट होऊन राहिली, हे क्वालिटेटिव्ह लॉ मधून आपल्याला समजते. आणि तेच किती अमाऊंट ऑफ एनर्जी वेस्ट होऊन राहिली, म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी डिग्रेड होऊन राहिली, हे पण आपल्याला सेकंड लॉ मधून समजते. ठीक आहे, म्हणून सेकंड लॉला लॉ ऑफ डिग्रेडेशन ऑफ एनर्जी पण म्हणतात. ओके, आणि मेन रिझन बिहाइंड वाय सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज नीडेड इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हॅज सर्टन टाइप ऑफ लिमिटेशन्स. ठीक आहे, आता फर्स्ट लॉ ऑफ एनर्जी आपल्याला हे सांगते की किती अमाऊंट ऑफ एनर्जी कन्वर्ट होऊन राहिली. फर्स्ट लॉ आपल्याला हे नाही सांगत की कोणत्या डायरेक्शनला हीट कन्वर्ट होऊन राहिली, किंवा मग डायरेक्शनला हीट कन्वर्जन पॉसिबल आहे, हे आपल्याला फर्स्ट लॉ नाही सांगत. फर्स्ट लॉ फक्त चेंज सांगते, पण कोणत्या डायरेक्शनला नाही आहे हे सांगत नाही. म्हणून सेकंड लॉ इज नीडेड. ओके, टू टेल द डायरेक्शन. Now, first of all, the basic requirement of second law of thermodynamics is temperature reservoir. ठीक आहे, आता टेम्परेचर रिझर्वायर म्हणजे काय, थर्मल रिझर्वायर, सॉरी टेम्परेचर नाही, थर्मल रिझर्वायर म्हणजे काय की असं एक क्लोज्ड सिस्टीम, म्हणजे असं एक रिझर्वायर, असं एक टँक की ज्या टँक मध्ये इन्फायनाइट अमाऊंट ऑफ हीट स्टोअर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे त्या टँक मधून तुला जेवढी लागली तेवढी एनर्जी तू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. अशा रिझर्वायर थर्मल रिझर्वायर. ठीक आहे, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट थर्मल रिझर्वायरची ही आहे की त्याचं टेम्परेचर कधीच चेंज होणार नाही. ठीक आहे, whenever you take out heat from the thermal reservoir, the temperature of the thermal reservoir does not change. Okay, now आता second law of thermodynamics. second law च फर्स्ट स्टेटमेंट आहे केल्विन प्लँक्स स्टेटमेंट. ओके, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे दोन स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट केल्विन प्लँक स्टेटमेंट. ठीक आहे, आता केल्विन प्लँक स्टेटमेंट म्हटलं की एक गोष्ट लक्षात घ्यायची की केल्विन प्लँक स्टेटमेंट इज ऑल अबाउट हीट इंजिन. ठीक आहे, आता जेव्हा हीट वर्कच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन राहिली, तेव्हा कन्वर्ट करायसाठी एक मीडियम पाहिजे असते. ते मीडियम असते हीट इंजिन. ठीक आहे, ही एक बॉडी आहे. ठीक आहे, याचं टेम्परेचर आहे टी हायर. ठीक आहे, ही बेसिकली एक थर्मल रिझर्वायर आहे. थर्मल रिझर्वायर ज्याच्यात इन्फायनाइट अमाऊंट ऑफ हीट कॅपॅसिटी आहे, म्हणजे तू किती जेवढी वाटली तेवढी हीट एक्स्ट्रॅक्ट करू शकणार, असं एक थर्मल रिझर्वायर आहे. आता काय होऊन राहिलं की इथे एक हीट इंजिन आहे. ओके, दिस इज अ हीट इंजिन. आता हे हीट इंजिन काय करते की ह्या थर्मल रिझर्वायर मधून हीट एक्स्ट्रॅक्ट करते. ठीक आहे, किती हीट एक्स्ट्रॅक्ट करते, क्यू. ठीक आहे, हे हाय टेम्परेचरला आहे म्हणून क्यू एच. ठीक आहे,
डिनोट केला आपण, काही सिग्निफिकन्स नाही आहे, ठीक आहे, QH. आता या QH थोडाफार अमाऊंट ऑफ हीट इज कन्वर्टेड इनटू युजफुल वर्क, ठीक आहे, आणि उरलेली जी हीट आहे ती खाली जाणार. उरलेली हीट आहे QL आणि ती एका दुसऱ्या बॉडीला जाणार. जिचं टेम्परेचर आहे TL, ठीक आहे, समजलं. आता हे हीट इंजिन काय करते की या हायर टेम्परेचरला असलेल्या रिझर्वायर म्हणून हीट एक्स्ट्रॅक्ट करणार, त्याचा सम अमाऊंट ऑफ हीट वर्कच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट आणि उरलेली दुसऱ्या बॉडीला जाणार, ही लोअर टेम्परेचरला असणाऱ्या बॉडीला ट्रान्सफर करणार. ओके, तर दिस प्रोसेस इज डिनोटेड ॲज सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ठीक आहे. दिस प्रोसेस वर्क्स ऑन सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉचं स्टेटमेंट पहा. सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे की इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस वर्किंग इन अ सायकल which produces work while interacting with single thermal reservoir. म्हणजे आता ह्याचं म्हणणं काय, हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण सेकंड लॉचं कोणतं पण स्टेटमेंट फॉर्म होणार तर ते चालू होणार इम्पॉसिबल पासून, ठीक आहे. आता ह्याचं काय म्हणणं आहे की इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस वर्किंग इन अ सायकल which produces work while interacting with single thermal reservoir. म्हणजे याचं म्हणणं आहे की असं कोणतंच डिव्हाइस की जे फक्त एका थर्मल रिझर्वायर सोबतच काम करू शकते, डिव्हाइस प्रोड्यूस करणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपल्याला ऍटलिस्ट 2 थर्मल रिझर्वायर्सची गरज असणारच आहे नेहमी. एक थर्मल रिझर्वायर हीट घ्यायसाठी आणि दुसरं थर्मल रिझर्वायर वेस्ट हीट घ्यायसाठी, ठीक आहे. ते जर यांनी असं म्हटलं की फक्त एकच थर्मल रिझर्वायर आहे तर मग त्याचा अर्थ आहे की पूर्णच्या पूर्ण हीट जी पण आपण त्या थर्मल रिझर्वायर मधून घेऊन राहिलो ती पूर्णच्या पूर्ण हीट वर्क मध्ये कन्वर्ट होईल, पण हे पॉसिबल नाहीये, ठीक आहे. हेच केल्विन प्लँकचं म्हणणं आहे की जितकं पण त्या थर्मल रिझर्वायर मधून आपण हीट एक्स्ट्रॅक्ट करतो ती कधीच पूर्णपणे वर्कच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, ठीक आहे. सम अमाउंट ऑफ एनर्जी विल डेफिनेटली बी गिवन ॲज अ वेस्टेज, ठीक आहे. वेस्टेज, आणि ती वेस्ट द्यायसाठी आपल्याला सेकंड थर्मल रिझर्वायरची आवश्यकता नेहमी असणारच आहे. ओके, ते म्हटलेलं आहे की इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस वर्किंग इन अ सायकल विच प्रोड्युसेस वर्क व्हाईल इंटरॅक्टिंग विथ ओनली सिंगल थर्मल रिझर्वायर, ठीक आहे. सिंगल थर्मल रिझर्वायर म्हणजे सिंगल थर्मल रिझर्वायर सोबत वर्क प्रोड्यूस करणं इज नॉट पॉसिबल. आता बा इथे खाली तोच हीट इंजिनची डायग्राम मी काढली होती, तीच हीट इंजिनची डायग्राम दिलेली, ठीक आहे. आता याच्यामध्ये वरच्या साठी TH आहे, TH म्हणजे टेम्परेचर रिझर्वायर, म्हणजे हे थर्मल रिझर्वायर आहे जे हाय टेम्परेचरला आहे, ठीक आहे. आणि हे आपल्याला नेहमी माहीतच असायला पाहिजे की जेव्हा पण आपण हीट बाहेर काढणार तर ती हाय रिझर्वायर पासून लो टेम्परेचर रिझर्वायरला जाणार. पण आणि हे असं करायसाठी आपल्याला कुठल्याच एक्सटर्नल एफर्ट लावायची गरज नाही आहे. हाय टेम्परेचरची लो टेम्परेचरला जायसाठी आपल्याला काही एक्सटर्नल एफर्ट्स लावायची गरज नाही आहे, बरोबर. तीच जर लो टेम्परेचरची वस्तू आहे ती हाय टेम्परेचरला जायसाठी आपल्याला एक्सटर्नल वर्क लावावं लागेल, बरोबर. पण आता इथे आपण काय साधं डील करून राहिलो की हाय टेम्परेचरची वस्तू लो टेम्परेचरला चालली. आता इथे या प्रोसेस ही जी पण प्रोसेस होऊन राहिली हीट इंजिनची, या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणती गोष्ट डिझायर्ड आहे, कोणती गोष्ट पाहिजे आहे, आपल्याला वर्क आउटपुट पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला वर्क आउटपुट पाहिजे होता म्हणून आपण इथे एक हीट इंजिन एस्टॅब्लिश केलं, ठीक आहे. आता ह्याची
इफिशियन्सी जर काढायची असली आपल्याला, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन, तर मग इफिशियन्सीची सरळ सरळ डेफिनेशन काय आहे? किंवा आउटपुट अपॉन वर्क अपॉन इनपुट. नाही, वर्क अपॉन पण नाही, एकदम सोपी डेफिनेशन लक्षात ठेवायची, किंवा आउटपुट डिवायडेड इनपुट. ओके. जर तू असं कोणती पण स्पेसिफिक डेफिनेशन लक्षात ठेवली ना, वर्क अपॉन इनपुट किंवा वर्क अपॉन आउटपुट, तर मग ते आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करते. कारण आता पुढे अशा पण हीट इंजिन, हीट पंप, रेफ्रिजरेटर या सगळ्यांच्या बाबतीत इफिशियन्सीची डेफिनेशन चेंज होते. पण सगळ्या बाबतीत ही गोष्ट कॉन्स्टंट राहते की इफिशियन्सी इज ऑलवेज आउटपुट अपॉन इनपुट. ठीक आहे. इनपुट. हा, मग आता ह्या ठिकाणी ह्या हीट इंजिन साठी आउटपुट काय आहे? जे आउटपुट आपल्याला कामाचं आहे ते आउटपुट काय आहे? डब्ल्यू, वर्क डन, डब्ल्यू. ठीक आहे. आणि हे आउटपुट व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण इनपुट काय देऊन राहिलो? ही इनपुट क्यूएच. क्यूएच आपण इनपुट घेत आहे आणि डब्ल्यू वर्क करत आहे. ठीक आहे. म्हणजे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज डब्ल्यू डिवाइडेड बाय क्यूएच. ठीक आहे. मग आता ही गोष्ट पण इथे ट्रू आहे की ब क्यूएच इज इक्वल्स टू डब्ल्यू प्लस क्यूएल. ठीक आहे. मग जेव्हा आपण या डब्ल्यूच्या जागी काय ठेवू शकतो? क्यूएच मायनस क्यूएल. इफिशियन्सी इज इक्वल्स टू क्यूएच मायनस क्यूएल डिवाइडेड बाय क्यूएच. दॅट इज इक्वल टू 1 मायनस क्यूएल बाय क्यूएच. एकदम सोपं. कोणत्या पण सबस्टन्स, कोणत्या पण सिस्टीमची इफिशियन्सी फाइंड करताना हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. आणि लक्षात घ्यायची की आउटपुट काय भेटत आहे, इनपुट काय देत आहे, त्यांनी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ठीक आहे. मग आता इफिशियन्सी इज इक्वल्स टू 1 मायनस क्यूएल बाय क्यूएच. ठीक आहे. आता हे आपल्याला माहिती होतं की नीटा इज इक्वल्स टू 1 मायनस क्यूएल बाय क्यूएच. ठीक आहे. ह्या ठिकाणी टेम्परेचर स्केल म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून केल्विन स्केल टेम्परेचर, केल्विन प्लँक स्टेटमेंट वरून केल्विन टेम्परेचर स्केल एस्टॅब्लिश झाली. आणि मग केल्विन टेम्परेचरचं काय म्हणणं होतं की हीट इंटरॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. ठीक आहे. म्हणजे क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. म्हणून क्यूएल बाय क्यूएचच्या जागी डायरेक्ट टीएल बाय टीएच ठेवली. ठीक आहे. म्हणजे इफिशियन्सी बिकम्स 1 मायनस टीएल बाय टीएच. ठीक आहे. मग दोन्ही फॉर्म्युले ट्रू आहे, 1 मायनस क्यूएल बाय क्यूएच पण आणि 1 मायनस टीएल बाय टीएच पण. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट होतं केल्विन प्लँक स्टेटमेंट. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट आहे क्लॉशियस स्टेटमेंट. ठीक आहे. आता क्लॉशियस स्टेटमेंट काय म्हणते? इट इज इम्पॉसिबल, परत इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट वर्किंग इन अ सायकल ट्रान्सफरिंग हीट फ्रॉम अ लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर विदाउट कॉझिंग एनी एक्सटर्नल इफेक्ट. गोष्ट आहे, जसं मी तुला आधी म्हटलं की बघ, टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचरला हीट जर घ्यायची आहे तर इट इज ऑब्व्हियसली पॉसिबल. काहीच आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची आवश्यकता नाही आहे. बरोबर. पण जर एका लोअर टेम्परेचरच्या सबस्टन्स पासून हायर टेम्परेचरच्या सबस्टन्सला जर हीट घ्यायची आहे तर आपल्याला एक्सटर्नली वर्क द्यावं लागेल. ठीक आहे. आता जसं गरम पाणी आहे आणि गरम पाणी जर तू ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं तर गरम पाणी ऍट हायर टेम्परेचर आहे, ऍटमॉस्फिअर ऍट लोअर टेम्परेचर आहे. तर गरम हीट बाहेर जायसाठी काही एक्सटर्नल आपल्याला त्याच्यावर वर्क करायची आवश्यकता आहे का? नाही. ठीक आहे. पण आता तेच जर आईस क्यूब आहे आणि आईस क्यूब आपण ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवला तर आईस क्यूब ऍट लोअर टेम्परेचर आणि ऍटमॉस्फिअर ऍट हायर टेम्परेचर आहे. तर मग असं पॉसिबल आहे की बा आईस क्यूबच्या आजूबाजूचं टेम्परेचर कमी झालं आणि आईस क्यूब त्याच टेम्परेचरला राहिलं? नाही. पॉसिबल आहे का? नाही. जर असं आपल्याला करायचं आहे तर आपल्याला काहीतरी एक्सटर्नली वर्क करावं लागेल. ठीक आहे. तिथे येते रेफ्रिजरेटरचं प्रिन्सिपल. रेफ्रिजरेटर काय करते थोडक्यात की बघ, त्याच्या आतमध्ये जर जो आपण सबस्टन्स ठेवला तर
त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण एनर्जी हीट एक्स्ट्रॅक्ट करते आणि ती हीट सराउंडिंगला ट्रान्सफर करते, तिला अजून थंड करते. ठीक आहे, म्हणजे लोअर टेम्परेचरची हीट हायर टेम्परेचरला ट्रान्सफर करते. पण त्याच्यामध्ये काय होते की वर्क होते, तिथे इलेक्ट्रिसिटी देतो आपण, तिथं मागे कॉम्प्रेसर असते, वर्क होते, तेव्हा कुठे जाऊन लोअर टेम्परेचरची हीट हायर टेम्परेचरला ट्रान्सफर होते. ठीक आहे, तर मग याचं पण असंच म्हणणं आहे की लोअर टेम्परेचरची हीट हायर टेम्परेचरला विदाउट एनी एक्सटर्नल इफेक्ट ट्रान्सफर होऊ शकणार नाही. आता इथे परत आपण दोन बॉडीज आहेत. ठीक आहे, एक बॉडी आहे ऍट हायर टेम्परेचर, ठीक आहे, आणि एक बॉडी आहे ऍट लोअर टेम्परेचर. ठीक आहे, आणि मधात वापस आता इथे हीट इंजिन नाही आहे. आता समजा इथे आपण ठेवलं हीट पंप. ठीक आहे, आता हा हीट पंप काय करणार की या लोअर टेम्परेचर मधून हीट एक्स्ट्रॅक्ट करणार. किती अमाऊंट ऑफ हीट? QL. आणि ती हीट हायर टेम्परेचरला देणार. किती हीट? QH. पण हे देताना आपल्याला वर्क करावं लागेल. कशावर? हीट पंपवर वर्क करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे जर आपण हे वर्क डन केलं नाही तर ही हीट ट्रान्सफर होणार नाही. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ जेव्हा आपण हीट घेणार आणि हीट पंप वरती वर्क करणार तेव्हा ही हीट QH मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, म्हणजे इथे काय झालं मग QL प्लस W इज इक्वल्स टू QH. ओके, आता हीट पंपच्या केसमध्ये जो इफिशियन्सी आहे त्या इफिशियन्सीला या केसमध्ये इफिशियन्सी नाही म्हणत, या केसमध्ये म्हणतात कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे, ओके, COP. आणि हे इफिशियन्सी सारखंच आहे, म्हणजे सेमच आहे, फक्त याचं नाव दुसरं आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे, आता आपण इथे कन्सिडर करू की बा हे हीट पंपच्या ऐवजी रेफ्रिजरेटर आहे. ठीक आहे, हे आहे रेफ्रिजरेटर. ठीक आहे, तर रेफ्रिजरेटर, आता कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर काय होईल? परत सेम इफिशियन्सी म्हणजे काय असते? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आपण इनपुट. हा, मग आता इथे आउटपुट काय पाहिजे आपल्याला या केसमध्ये? आउटपुट QH. हा, QH नाही, आता इथे QH जो आहे तो वेस्टेज आहे. आपल्याला आउटपुट काय पाहिजे इथे? QL. ठीक आहे, रेफ्रिजरेटरच्या केसमध्ये QL म्हणजे काय, का बरं म्हणून आलो की आपण आता TL म्हणजे लोअर टेम्परेचर रिझर्वायर आहे. लोअर टेम्परेचर रिझर्वायर म्हणजे इमॅजिन कर फ्रीज. ठीक आहे, आणि आपण या फ्रीज मध्ये कोणता पण सबस्टन्स ठेवला तर आपल्याला काय पाहिजे की त्या सबस्टन्स मध्ये जी पण हीट आहे ती बाहेर निघाली पाहिजे, तो सबस्टन्स थंड झाला पाहिजे. ठीक आहे, बरोबर. मग म्हणजेच आपल्याला काय पाहिजे की या TL मधून QL अमाऊंट ऑफ हीट बाहेर निघाली पाहिजे. आउटपुट आहे हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, ओके. म्हणून कोएफिशियंट परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर आउटपुट काय आहे? QL. हा, डिवायडेड बाय इनपुट काय आहे आपल्या इथे? आता इनपुट वर्क दिला होता आपण. हा, ते वर्क आपण देऊन राहिलो ना बाहेरून, आपण त्याला इलेक्ट्रिसिटी देतो. ठीक आहे, मग हे आपलं इनपुट आहे W. ठीक आहे,
कोएफिशियंट ऑफ रेफ्रिजरेटर इज इक्वल टू QL डिवायडेड बाय W. मी म्हटलं की बा सेम केस आहे इफिशियन्सीची, आउटपुट डिवायडेड बाय, फक्त प्रत्येक ठिकाणी आउटपुट आणि इनपुट चेंज होत राहते आणि चेंज होत राहते पाहिजे की कोणता आउटपुट आणि कोणता इनपुट आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मग सेम करायचं, QL तसाच्या तसा आणि W च्या जागी टाकायचं QH मायनस QL. ठीक आहे. म्हणजे हा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर इज QL डिवायडेड बाय QH मायनस QL. ओके. आता दुसरी केस, केस 2. आता काय की जसं भारतामध्ये रेफ्रिजरेटर्स असतात आणि एसी यूज होतात भारतात. ठीक आहे. तर जसं मग अमेरिका वगैरे अशा वेस्टर्न कंट्रीज मध्ये काय होते की बा ते हीटर्स पण यूज करतात रूम गरम व्हायसाठी. ठीक आहे. आता तू म्हटलं की इथे जर आपण एसी वापरून आलो, इथे जर एसी वापरून आलो तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ एसी काय होईल? सेम होईल, सेम ऍज रेफ्रिजरेटर. कारण आपण काय करून आलो, ही लोअर टेम्परेचर म्हणजे आपली रूम आहे आणि त्या रूम मधून आपल्याला टेम्परेचर बाहेर काढायचं आहे. ठीक आहे. आपल्यासाठी इथे आउटपुट आहे QL, आपल्याला बाहेर काढायचे आणि डिवायडेड बाय आपण देणारं वर्क QL बाय W, QL डिवायडेड बाय मायनस QL. हे झालं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ एसी. ठीक आहे. ही झाली दुसरी केस. आणि तिसरं केस काय झालं की आता या एसीच्या आपण इथे वापरून राहिलो हीट पंप. हीट पंप म्हणजे काय की जे वेस्टर्न कंट्री वापरतात हीटर, रूम हीटर. ठीक आहे. ते असते हीट पंप. आता कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप काय की हीट पंपच्या केसमध्ये आपल्याला आउटपुट काय आणि इनपुट काय. हीट पंपच्या केसमध्ये आउटपुट काय आहे, आपल्याला रूम गरम झालेली पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्याला इनपुट काय पाहिजे, हा QH. बरोबर. म्हणजे आपण हायर टेम्परेचरला अजून हायर करत चाललो. बरोबर आहे. रूम हीटर काय करते की व आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये सगळी हीट ऍब्झॉर्ब करते आणि या रूम मध्ये देत जाते, अजून गरम करत जाते. ठीक आहे. त्या रूम हीटरच्या मागची साईड पाहिली तर ती थंडी असते. का बरं? कारण तो जी ऍब्झॉर्ब करून या रूम मध्ये देत असते. ठीक आहे. म्हणून हीट पंपच्या केसमध्ये आपलं आउटपुट काय आहे, आपल्याला पाहिजे असते QH. ठीक आहे. म्हणून हीट पंपच्या केसमध्ये आउटपुट आहे QH डिवायडेड बाय इनपुट, तेच वर्क डन. सेम QH डिवायडेड बाय W. म्हणजे इथे पण कोएफिशियंट ऑफ हीट पंप काय येईल, QH डिवायडेड बाय QH मायनस QL. ओके. म्हणून आपण जेव्हा पाहतो की एसीच्या बाहेरची साईड गरम असते. का बरं? कारण तो रूम मधली पूर्ण हीट बाहेर टाकते. ठीक आहे. आणि तेच हीटरच्या मागची साईड थंडी असते. का बरं? तिथली हीट घेऊन रूम मध्ये ट्रान्सफर करतो. ठीक आहे. तर इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की रेफ्रिजरेटरच्या केसमध्ये किंवा मग आपलं एसीच्या केसमध्ये इनपुट आपला आउटपुट काय, आउटपुट QL. आणि तेच हीट पंप किंवा हीटरच्या केसमध्ये आउटपुट काय आहे, QH. बाकी सेम आउटपुट बाय इनपुट, फक्त आउटपुट काय आहे हे लक्षात ठेवायचं. डायग्राम कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, त्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सला एनर्जी परफॉर्मन्स रेशो पण म्हणतात. क्वेश्चन मध्ये कधी हे टेक आउट एनर्जी परफॉर्मन्स रेशो म्हणजेच कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर रेफ्रिजरेटर इज इक्वल्स टू QL डिवायडेड बाय QH मायनस QL. आणि कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर हीट पंप इज इक्वल्स टू QH डिवायडेड बाय QH मायनस QL. आणि कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स QL बाय
QH मायनस QL. तर इथे सिम्पली च्या जागी TL पुट केलेला आहे आणि QH च्या जागी TH. म्हणजेच फॉर्म्युला झाला TL डिवायडेड बाय TH मायनस TL आणि खाली डिवायडेड बाय TH मायनस TL. ठीक आहे. TH म्हणजे हायर टेम्परेचर आणि TL म्हणजे लोअर टेम्परेचर. आणि जर हा आपण फॉर्म्युला ऑब्झर्व केला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हीट पंपचा, तर दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इफिशियन्सी ऑफ हीट पंप. हीट पंपचा एक्झॅक्ट उलटा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याच्या मागे काही कॉन्सेप्ट नाही आहे, पण तो कोइन्साइड झाला तसा, म्हणजे झाला तो बनला. ठीक आहे. 1 डिवायडेड बाय इफिशियन्सी ऑफ हीट पंप. And also coefficient of performance for heat pump is equals to coefficient of performance for refrigerator plus 1. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची इझी वे आहे की बघ कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हीट पंप साठी आपल्याला जास्त टेम्परेचर पाहिजे असते, म्हणून कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर हीट पंप हा रेफ्रिजरेटर प्लस 1. ठीक आहे. विदिन सेम टेम्परेचर लिमिट्स. टेम्परेचर लिमिट्स म्हणजे TL आणि TH. जर सेमच टेम्परेचर मध्ये जर आपण हीट पंप आणि रेफ्रिजरेटर जर चालवत असलो तर पंपचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स रेफ्रिजरेटर प्लस 1 असतो. एंट्रोपी म्हणजे काय की जगात कोणते पण मॉलिक्युल्स आहे, ते मॉलिक्युल्स सॉलिड जर सोडला आपण समजा, ठीक आहे, सॉलिडचे पण सगळेच मॉलिक्युल्स एकदम स्टेबल नाही आहे एका जागी फिक्स, काही काही पण आहे, पण तरी समजा सॉलिड सोड तर जे फ्लुइड्स आहेत म्हणजे गॅसेस आणि लिक्विड्स, तर त्यांचे सगळे मॉलिक्युल्स हे रॅन्डमली मूव्ह करून राहिले. ठीक आहे. रॅन्डमली मूव्ह करतात. त्यांचं स्पेसिफिक व्हॉल्यूम एका कंटेनर ऑफ वॉटर आहे, त्या कंटेनर ऑफ वॉटर मध्ये सगळे मॉलिक्युल्स मूव्ह करत असणार आहे. ठीक आहे. तर मग ते किती रॅन्डमली मूव्ह करतात, त्यांची डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस किती आहे, याला एंट्रोपी. ठीक आहे. म्हणजे जेवढे जास्त रॅन्डम, जेवढे जास्त मूव्ह करून राहिले तेवढी एंट्रोपी जास्त, आणि जेवढे कमी मूव्ह करून आले तेवढी एंट्रोपी कमी. ठीक आहे. एंट्रोपी इज द मेजरमेंट ऑफ डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस और रॅन्डम. ठीक आहे. याच्यात काहीच म्हणजे याला काहीच कॉम्प्लिकेट नाही आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड टर्म नाही, एकदम सिंपल. जेवढी रॅन्डमनेस जास्त तेवढी एंट्रोपी जास्त. ठीक आहे. जास्त. हा. आता ह्याच्या मागचं कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. किंवा एंट्रोपीचं एक प्रिन्सिपल आहे की एंट्रोपी चेंज ऑफ द युनिवर्स कॅन नेव्हर बी नेगेटिव्ह. ठीक आहे. एंट्रोपी ऑफ द वर्ल्ड कॅन नेव्हर बी, एंट्रोपी चेंज ऑफ द वर्ल्ड कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. म्हणजे काय की जगात कॉन्स्टंटली एंट्रोपी जी चेंज होत राहते, तर ती एंट्रोपी चेंज ही जगात कधीच नेगेटिव्ह नसणार आहे. नेगेटिव्ह म्हणजे कधी जगाची एंट्रोपी डिक्रीज नाही होणार, जगाची एंट्रोपी वाढतच जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, जसं मी माझा हात या पोझिशन पासून या पोझिशन मध्ये मूव्ह केला, तर मी काय की जगाची एंट्रोपी वाढवली. ठीक आहे. आणि जगाची एंट्रोपी कधीच आणि कुठेच कमी होऊन नाही राहिली. एंट्रोपी इज नॉट एक एनर्जी किंवा एका ठिकाणावरून कंझ्युम होऊन दुसऱ्या ठिकाणी गेली, पण ओव्हरऑल कॉन्स्टंट असं एंट्रोपीचं नाही. एंट्रोपी नेहमी वाढतच जाणार. जर एखादी गोष्ट एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये मूव्ह झाली म्हणजेच प्लेसची एंट्रोपी वाढली. ठीक आहे. आता मी बोलून राहिलो तर मी बोलताना पण जगाची एंट्रोपी वाढवून राहिलो. तू हात घेऊन राहिला म्हणजे तू पण जगाची एंट्रोपी वाढवून राहिला. आणि जगाची एंट्रोपी कधीच कमी नाही होणार, ती नेहमीच एकतर नेहमी वाढत जाणार किंवा कॉन्स्टंट राहणार, झिरो कॉन्स्टंट राहील. पण ती कॉन्स्टंट जगाची एंट्रोपी कधी राहणार, जेव्हा पूर्ण जग काही सेकंदांसाठी जर पॉज एका ठिकाणी, तेव्हाच जगाची एंट्रोपी ही झिरो राहील. पण असं कधीच पॉसिबल नाही. म्हणून
जगाची एंट्रोपी वाढतच चालली. आणि याचे हे समजायचं एक्झाम्पल काय माहितीये का, की ज्या ठिकाणाची एंट्रोपी वाढत जाते, खूप जास्त प्रकारे वाढत जाते, ठिकाणी डिस्ट्रक्शन होत जाते. जसं जगात वॉटर बॉडी आहे कोणती, ठीक आहे, समुद्र आहे. समुद्र तळाशी जर एंट्रोपी वाढत गेली, एंट्रोपी म्हणजे काय, हलणं, म्हणजे जर जमिनीचं हलणं वाढत गेलं समुद्राच्या खाली, तर काय होईल, एवढी एंट्रोपी वाढेल की ते समुद्र त्या जागेवरून सुनामी क्रिएट करेल. ठीक आहे. सुनामी इज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीजिंग द एंट्रोपी. ठीक आहे. तसंच अर्थक्वेक्स पण, अर्थक्वेक म्हणजे काय, की बा अर्थची एंट्रोपी त्या जागी एवढी झाली की तिने पूर्ण डिस्ट्रॅक्शन केलं. म्हणजे काय, अर्थक्वेक येऊन राहिला म्हणजेच काय झालं, एंट्रोपी खूप जास्त झाली. सुनामी म्हणजे काय झालं, एंट्रोपी खूप जास्त झाली. म्हणजे जगात जी पण गोष्ट होऊन राहिली त्यामध्ये एंट्रोपी वाढतच चालली, आणि त्या गोष्टीमध्ये एंट्रोपीचा कॉन्सेप्ट आहेच जगात प्रत्येक गोष्टी. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट म्हणून म्हणजे मला खूप आवडते हा. ठीक आहे. आता आपण देअरफॉर पहा इथे खाली डीएस चेंज इन एंट्रोपी डिनोट करतात. डीएस म्हणजे चेंज इन एंट्रोपी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. आणि इक्वल टू 0 तर म्हणजे म्हणू शकतो आपण की बा ठीक आहे कॉन्स्टंट, पण ते कॉन्स्टंट व्हायसाठी आपण पहिला पूर्ण जगाला पॉज व्हायला लागेल. म्हणजेच जवळजवळ इम्पॉसिबलच आहे 0 पण राहणं, ऑलवेज इन्क्रीजिंगच आहे. ठीक आहे. आता युनिव्हर्स म्हणजेच काय, युनिव्हर्स असं एक मिक्सचर आहे की जिथे युनिव्हर्स इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. ठीक आहे. आता मी जर माझ्या मोबाईलवर कॉन्सन्ट्रेट करून आलो, मोबाईलला सिस्टीम घेतली, तर मोबाईल इज अ, आणि मोबाईलचं सगळं सोडून जगात सगळं काय झालं, सराउंडिंग. म्हणजेच काय झालं, युनिव्हर्सची डेफिनेशन काय झाली, माझा मोबाईल प्लस मोबाईलच्या बाहेरचं जग सगळं युनिव्हर्स फॉर्म झालं. ठीक आहे. म्हणजेच मग डीएस ऑफ सिस्टीम प्लस डीएस ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी गोष्ट हे लक्षात ठेवायचं की आपण आताच म्हटलं की बा युनिव्हर्सची एंट्रोपी कधीच नेगेटिव्ह नाही होत. चेंज इन एंट्रोपी कधीच नेगेटिव्ह नाही होत. युनिव्हर्सची सदैव वाढत जाते. पण एखाद्या सिस्टीमची जर एंट्रोपी पाहिली आपण की ह्या पर्टिक्युलर सिस्टीमची एंट्रोपी, ही एंट्रोपी कमी होऊ शकते किंवा 0 पण होऊ शकते, पण सिस्टीमची एंट्रोपी कधीच 0 नसणार आहे. ठीक आहे. जर एखादी सिस्टीम पकडली की ग्लास ऑफ वॉटर, तर ग्लास ऑफ वॉटरची एंट्रोपी 0 राहू शकते किंवा एंट्रोपी कमी पण होऊ शकते. ओव्हरऑल सिस्टीम, ओव्हरऑल युनिव्हर्सची एंट्रोपी कॅनॉट बी 0. ठीक आहे. ओके. मग आपण आता जर असं म्हटलं की बा युनिव्हर्सची एंट्रोपी तर कमी होऊ शकून राहिली, कमी नाही होत आणि वाढतच जाते, तर मग सिस्टीमचं का बरं? तर सिस्टीम जी बनलेली आहे ती सिस्टीम 2 गोष्टींनी बनलेली आहे. एक तर त्याची सिस्टीमची एंट्रोपी कशामुळे चेंज होते, एक तर त्या सिस्टीमच्या इंटरनल इरिव्हर्सिबिलिटीमुळे किंवा मग मध्ये एक्सटर्नल.